नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करत आहोत उपवासाचा चिवडा. तर इथे आपण 1 कप बटाट्याचा किस घेतलेला आहे, वाळलेला बटाट्याचा किस आहे हा. त्याचबरोबर आपण 1 कप साबुदाणा, नायलॉनचा साबुदाणा घेतलेला आहे हा. तर हा आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजच मिळतो. बटाट्याचा किससुद्धा आपल्याला बाजारात अगदी सहज मिळतो. त्याचबरोबर आपण इथे घेतलेले आहे 1/2 कप शेंगदाणे. शेंगदाणे आपण छान निवडून घेतलेले आहेत स्वच्छ. त्यानंतर आपण घेतलेले आहेत 8 काजू. तर आता आपण या काजूचे हाफ तुकडे करून घेऊया. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या अशाच नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि आपल्या चॅनलवर अगदी साध्या, सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर इथे आपण आता पूर्ण चिवड्याची तयारी करून घेतलेली आहे. बटाट्याचा किस, साबुदाणा, शेंगदाणा आणि काजूसुद्धा आपण घेतलेले आहेत. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. अगदी सोपी रेसिपी आहे. आपण अगदी सहज घरात पटकन करू शकतो. अगदी 10 मिनटातच आपली ही रेसिपी तयार होती. घरच्या घरी आणि आपल्या घरच्या अगदी शुद्ध तेलामध्ये आपण करू शकतो. तर इथे आपण तेल छान कडकडीत तापवलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून मगच हे साबुदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत. नाहीतर मग आपले साबुदाणे व्यवस्थित भाजले जात नाहीत. अगदी असे चिवट होतात किंवा ते जास्त तेल पितात, मग ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. त्यामुळे आपण कडक अगदी गरम तेल करायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि साबुदाणासुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अजिबात पांढरा नाही ठेवायचा. थोडासा ब्राऊन असा रंग होस्तोपर्यंत आपण साबुदाणा एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो खाताना अगदी क्रिस्पी लागतो. आणि जर आपण पांढरा असा काढला तर तो दाताखाली असा चिवट होतो, पूर्ण आतपर्यंत तो शिजला जात नाही किंवा भाजला जात नाही. त्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येत नाही. तर थोडासा व्यवस्थित असा ब्राऊन करून घ्या आणि त्यानंतरच साबुदाणा तेलातून काढा. साबुदाणा भाजताना कंटिन्यूली आपण जरासं त्याला असं हलवतच राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा मस्त आपला साबुदाणा लालसर असा आपण भाजून घेत आहोत. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करताना साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्या, नाहीतर मग आपल्याला साबुदाणा कच्चा लागू शकतो. तर आपले साबुदाणा भाजून झालेला आहे. आता आपण ह्या बटाट्याचा किस तळतो आहे. तर बटाट्याचा किस भाजायला अगदी 1 मिनिटभर लागतो, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे याला मी आता बारीक गॅसवरती तळत आहे. हाय फ्लेमवरती आपण साबुदाणा तळून घेतला होता. तर बटाट्याचा किस करपायला नको म्हणून मी गॅसची फ्लेम लो केली आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हा बटाट्याचा किस तळून घेतलेला आहे. बटाट्याचा किस अगदी 1 मिनिटभरात व्यवस्थित भाजून होतो. तर असा व्यवस्थित आपण लालसर असा हा बटाट्याचा किससुद्धा तळून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता आपण घालून घेतलेले आहे शेंगदाणे. शेंगदाणेसुद्धा अगदी छान आपण मस्त लालसर असे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी मस्त क्रिस्पी होतात आणि खाताना अगदी त्याची चव एकदम उत्तम लागते. आणि मंडळी, झारा हा अशाच पद्धतीचा वापरा, म्हणजे तुम्हाला सर्व साहित्य पटकन काढता येईल आणि त्याच्यातलं तेलसुद्धा व्यवस्थित नितळलं जाईल. तर आता आपण इथे घातलेले आहेत काजू. काजूसुद्धा आपण छान मस्त लालसर असे तळून घेऊया. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत काजू. तर इथे आता आपलं सगळं साहित्य मस्त तळून झालेलं आहे. अगदी 5 मिनिटातच आपलं हे सर्व साहित्य व्यवस्थित अगदी तळून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला साबुदाण्याचा रंग आलेला आहे, थोडासा लालसर असा. तर आता आपण चिवडा करूया. तर या चिवड्याचे आपण 2 भाग करणार आहोत. आपण अर्धा चिवडा गोड करूया आणि अर्धा चिवडा तिखट करूया. तर अगदी गोड पण नाही करायचं आहे आपल्याला.
जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्तीची साखर घालून गोड करू शकता, पण मी अगदी नॉर्मल थोडासा गोड थोडासा नमकीन असा हा चिवडा करत आहे. तर इथे आपण अर्धे साबुदाणे आणि अर्धा बटाट्याचा किस घेतलेला आहे. तर गोड गोड चिवड्यामध्ये आपण हे सर्व काजू घालून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण अर्धा शेंगदाणा वापरलेला आहे. तर आता प्रथम आपण हा नमकीन असा थोडासा गोड असा हा चिवडा बनवून घेत आहोत. तर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, सेंद्रिय मीठ घातलेलं आहे. इथे 1 चमचा मी पिठी साखर करून घेतलेली आहे, पण पूर्ण 1 चमचा नाही घालत, अगदी हाताने थोडीशी घालत आहे. अगदी खूप गोड पण नाही खावत, त्यामुळे मी अगदी थोडीशी घालून घेतलेली आहे. तर इथे आपण 2 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. ते आपण कढईमधलं पूर्ण तेल काढून घेतलं होतं, त्यामध्येच आपण थोडंसं परतून घेत आहोत. मिरची इथं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असल्यास घाला किंवा नाही वापरली तरीसुद्धा चालेल. तर इथं मिरच्या आपण आता या चिवड्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असा चिवडा आपण हातानेच मिक्स करून घेऊया. हा चिवडा अगदी छान एकदम क्रिस्पी होतो, अगदी 15 दिवस आरामशीर टिकतो आणि तसा ना तसा अगदी क्रिस्पी लागतो. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला चिवडा. तर आपला हा एक चिवडा आता मस्त असा बनवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा चिवडा आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण तिखटवाला चिवडा करून घेऊया. तर आपण उरलेलं सर्व साहित्य पुन्हा एकदा या भांड्यामध्ये घालून घेत आहोत. तर बटाट्याचं किस, शेंगदाणे आणि आपण तळलेले जे साबुदाणे आहेत ते घालून घेऊया. तर इथे मी काजू नाही वापरलेले या चिवड्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये सुद्धा तुम्ही काजू घातला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण 1/2 टीस्पून मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. सेंद्रिय मीठ वापरतो आपण इथे उपवासाला. तर आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी पटकन होतो हा चिवडा. उपवासाला कोणाला खिचडी आवडत नाही किंवा पित्ताचा त्रास होतो तर त्यांनी अशा पद्धतीचा चिवडा करून खाल्लात तरीसुद्धा चालेल. अगदी टेस्टी एकदम उत्तम असा मस्त होतो क्रिस्पी. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की हा चिवडा करून बघा. तर आता आपण हा सुद्धा चिवडा काढून घेऊया आणि नंतर आपण हा चिवडा एका बंद डब्यामध्ये बंद एअर कंटेनर डब्यामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित 15 दिवस तरी हा चिवडा आरामशीर तुम्ही खाऊ शकता. तर हा आपला दोन्ही चिवडा मस्त रेडी झालेला आहे. तर मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.